मित्रांनो, 2 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता, गोविंदाचा चित्रपट, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता. हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. त्यातील एक बाल कलाकार आकाशाकडे पाहून सांगतो, तारा तुटता है. तारा तुटता है म्हटल्यावर सगळे त्याच्याकडे आश्चर्याने कुतूहलाने पाहतात. हा विषय चित्रपटातला असला तरी तुटणारा तारा आणि त्याचा खगोलीय संबंध काय आहे या संदर्भातील एक घटना आणखी 2 दिवसांनी म्हणजे 15 फेब्रुवारीला घडत आहे. उल्का, आपण नेहमीच हा शब्द ऐकलेला आहे. उल्का म्हणजे काय असते, आणि उल्काची कदाचित मोठी बहीण म्हणूया आपण, अश्नी, ही 2 दिवसांनी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. ती जवळून का जात आहे, तिचे परिणाम पृथ्वीवर का होणार आहेत आणि त्याचे शास्त्रीय कारण काय असू शकतं या संदर्भात आपल्याकडे BARC चे यंग सायंटिस्ट संतोष टकले आज आपल्या सोबत आहेत. ते या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देतील. आपण भेटूया आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. संतोष टकले, शास्त्रज्ञ, BARC यांच्याशी. अंतराळात नेमकं काय घडणार आहे, खगोलीय चमत्कार काही घडणार आहेत का, या संदर्भात आपण BARC चे युवा सायंटिस्ट संतोष टकले यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. टकले साहेब, आपलं चॅनल 1च्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपण आमच्या दर्शकांना सांगा की 15 फेब्रुवारीला नेमकं काय घडणार आहे. 15 फेब्रुवारीला एक अशी घटना घडणार आहे की ज्याद्वारे आपल्याला आतापर्यंत ज्ञात अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींविषयी माहिती होणार आहे. असं काय घडणार आहे हे तुम्ही खरंच छान विचारलं. 15 फेब्रुवारीला पृथ्वीच्या वातावरणातून पहिल्यांदा या आधुनिक मानवाच्या युगामध्ये एक उल्का अतिशय जवळून जात आहे. आता उल्कापात म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटते, पण ही जी उल्का आहे ही जस्ट मिस करणार आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, आणि त्यामुळे ती एक थोड्या उंचीवरून जाणार आहे, जी उंची आहे 27,700 किलोमीटर. अशा प्रकारची ही उल्का 27,700 किलोमीटर वरून जाते पृथ्वीपासून, ज्या पृथ्वीचा व्यास आहे फक्त 12,500 म्हणजेच 12,750 किलोमीटर. म्हणजे त्रिज्या जर 6,500 पकडली तर 6,500च्या 3 पट अंतरावरून म्हणजे अंदाजे 24 ते 25,000 किलोमीटर वरून एक मोठी उल्का जाते, जिचा व्यास अंदाजे 45 मीटर म्हणजेच 150 फूट आहे. ही भयावह किंवा ऍटलिस्ट अतिशय इंटरेस्टिंग अशी घटना आहे, आणि हेच आपल्या या फेब्रुवारी महिन्यातील 15 तारखेला घडणार आहे. आपण जे जीवित मानव आहोत यांच्या आयुष्यातील ही पहिल्यांदा अशी एक घटना घडते, आणि हिचं महत्व आपल्याला समजत असेल की हिचं खगोलीय महत्व आणि सामान्य माणसांसाठी असलेलं महत्व फारच म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. या घटनेचे नेमके परिणाम पृथ्वीवर किंवा पृथ्वीवासींवर नेमके काय होतील हे सांगू शकाल आपण? बहुतांश वेळा जेव्हा आपण असं घेतो की एखादी खगोलीय घटना घडणार आहे तेव्हा तिचे काहीतरी भयावह परिणाम असतीलच असं आपण पकडून चालतो. पण खरं सांगायचं तर जेव्हा ही उल्का 27,700 किलोमीटर वरून जाणार आहे तर एका शब्दात उत्तर असं आहे की याचे पृथ्वीवर आणि पृथ्वीवासियांवर काही भयानक परिणाम होणार आहेत का? नाहीत. 100% नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भूकंप होणार नाही, कुठला व्हॉल्कॅनो फुटणार नाहीये, की लाटांच्या उंचीमध्ये फरक पडणार नाहीये, असं काहीही घडणार नाहीये. परंतु ही घटना कधीतरी होते आणि एक प्रकारच्या मोठ्या भयावह दुर्घटनेपासून आपल्याला दूर ठेवते, कारण ती पृथ्वीला धडक देत नाहीये, ती पृथ्वीपासून काही अंतरावरून जात आहे. हेच तिचं खगोलीय महत्व आहे, ज्याच्या अभ्यासाद्वारे आपल्याला भविष्यातील असा टक्करी टाळण्यासाठी बऱ्याच प्रकारचा अभ्यास करता येईल. हे या घटनेचं महत्व आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम मानवावर किंवा मानवेतर प्राण्यांवर अथवा पृथ्वीवर होणार नाही. टकले साहेब, आता एक प्रश्न असा उपस्थित झाला आहे की या अश्नी नेमक्या येतात कुठून आणि त्यांची उत्पत्ती कशी होते, याबद्दल आमच्या दर्शकांना आपण सांगाल? अश्नी, उल्का, धूमकेतू, त्यानंतर उल्का वर्षाव, असे अनेक शब्द आपण ऐकत असतो. आणि जसं सरांनी सुरुवातीच्या वेळेस सांगितलं की एका चित्रपटातील एक दृश्य त्यांना आठवतंय की ज्यामध्ये कुठेतरी एक मुलगा कुठेतरी तुटता तारा पाहतो. हा तुटता तारा शब्द जरी आपण अतिशय मनोरंजक पद्धतीने घेत असलो तरी तोही खगोलीय शब्दच आहे, ज्याला आपण उल्का वर्षावाचा एक छोटा भाग म्हणू शकतो. खरं सांगायचं तर एकाच गोष्टीचे हे अनेक शब्द वेगवेगळ्या रूढ अर्थाने प्रचलित आहेत. जेव्हा आपण असं म्हणतो अश्नी, तेव्हा तो एक रॉक्स म्हणजे दगडगोट्यांचा
बांधलेला एक मोठा तुकडा असतो जो अवकाशात भटकत असतो. दुसरं, जेव्हा आपण म्हणतो उल्का, तेव्हा ती उल्का कुठून तरी दुरून आलेली असते. जेव्हा याच गोष्टीला आपण धूमकेतू म्हणतो, तेव्हा हा धूमकेतू सूर्याने खेचलेला परंतु खूप दुरून आलेला एखादा छोटासा ऑब्जेक्ट असतो. जेव्हा आपण हेच म्हणतो की तुटता तारा किंवा उल्का वर्षाव, हे खरं सांगायचं तर छोट्या आकाराचे आकाशातील दगडगोटे पृथ्वीच्या वातावरणात जळतात, त्यामुळे निर्माण झालेल्या दृश्य प्रकाशच्या लकेरी असतात. सांगण्याचा भाग की येतात कुठून, यासाठी आपल्याला थोडं सूर्यमालेच्या अंतर्भागात जावं लागेल. आपल्याला माहिती असलेला सूर्य हा एक 14 लाख किलोमीटर व्यासाचा गोळा आहे आणि त्याच्यापासून जर आपण क्रमाने जायचं ठरवलं तर बुध हा ग्रह अंदाजे 6 कोटी, शुक्र हा ग्रह 10 कोटी, पृथ्वी 15 कोटी, त्यानंतर मंगळ 22.5 कोटी आणि एक ऍस्ट्रॉइड म्हणजे तुटलेल्या ग्रहांच्या किंवा तुटलेल्या ग्रहांच्या तुकड्यांचा एक पट्टा आहे ज्याला ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हटलं जातं. हा अंदाजे 40 कोटी किलोमीटरवर सूर्यापासून वसलेला एक पट्टा आहे जिथून हे ऍस्ट्रॉइड गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या वातावरणात खेचले जातात. त्यामुळे अश्नी कुठून येतात तर ते ऍस्ट्रॉइड बेल्ट मधून येतात. जर तुम्ही म्हणाल की कॉमेट्स किंवा धूमकेतू सारखे प्रकार कुठून येतात तर ते मात्र खूप दुरून येतात. ते अंदाजे काही हजार किंवा काही लाख कोटी किलोमीटरवर वसलेल्या क्युपियर बेल्ट किंवा उड्स क्लाउड या अशाच प्रकारच्या एका ग्रहांच्या तुटलेल्या तुकड्यांच्या पट्ट्यातून आपल्यापर्यंत येत असतात. येत्या 15 फेब्रुवारीला येणारी अश्नी आणि भविष्यात येणाऱ्या अश्नीविषयी आमच्या दर्शकांना जरा सविस्तर माहिती आपण द्या. येत्या 15 फेब्रुवारीला जी अश्नी येते त्याचं वैज्ञानिकांनी नामकरण केलंय 2012 D14 म्हणजेच 2012 D14 हे वैज्ञानिक नामकरण झालं. पण तिची जर संक्षिप्त माहिती घ्यायची झाली तर D14 किंवा 2012 फेब्रुवारी मध्ये शोधला गेलेला हा अश्नी किंवा हा ऍस्ट्रॉइड हा 45 मीटर व्यासाने किंवा साईजने आहे. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली अंदाजे हा अर्ध्या फुटबॉल ग्राउंड एवढा आहे आणि अर्ध्या फुटबॉल ग्राउंड एवढा असलेला हा अश्नी आपल्याकडे 8 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच अंदाजे 8×48 म्हणजे 48,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने आपल्याकडे तो येत आहे अंदाजे. आणि या वेगाने येणारा हा जो अश्नी आहे हा अश्नी स्पेन मधल्या एका अवकाश संशोधन संस्थेने 2012 फेब्रुवारी महिन्यामध्ये शोधून काढला. तेव्हापासून आपण त्याचा अंदाज घेत आहोत. याचा जो अंदाज आहे तो आज आपल्याला या निष्कर्षापर्यंत पोहोचवतोय की 15 फेब्रुवारीला 1924 म्हणजेच हा झाला तुमचा जागतिक प्रमाण वेळ. या जागतिक प्रमाण वेळेनुसार तो पृथ्वीच्या सगळ्यात जवळ म्हणजे 27,700 किलोमीटरच्या आसपासच्या वेळेत आपल्या जवळून निघून जाईल. ही त्याची अधिक माहिती आहे. जर चुकून या ऍस्ट्रॉइडने पृथ्वीला धडक दिली असती तर या धडकेमुळे अशा प्रकारची काही वातावरण निर्मिती झाली असती की जणू काही 2.4 मेगा म्हणजे 2.4 वर 6 शून्य ठेवायचे आहेत एवढ्या अचाट शक्तीच्या TNTचा स्फोट झाला आहे अशा प्रकारचं. परंतु तो आपल्याला काही टक्कर देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही भयावह कल्पनेची काही सुतराम शक्यता नाहीये. अंतराळात घडणारं हे जे काही नाट्य आहे किंवा आपल्या भाषेत म्हणता येईल घटना आहे ती पृथ्वीवर कुठे दिसू शकेल आणि रायगड जिल्ह्यातील आमचे दर्शक पाहू शकतील काय, याबद्दल आपण काही सांगाल? फार चांगला प्रश्न आहे. एकदम मुद्द्यावर आलेला आहे की आम्हाला हे सगळं इतकं विहंगम दृश्य जे आहे ते पाहायला मिळणार आहे का. खरं सांगायचं तर जेव्हा आपण या सगळ्या अवकाशीय घटनांचा विचार करतो तेव्हा सारे विश्वची माझे घर किंवा वसुदेवकम कुटुंबकम म्हणजे आपण जे म्हणतो ना विश्वबंधुत्वाची जी संकल्पना आहे ती मान्य करावी लागते. पृथ्वीवरील काही ठिकाणीच हे दृश्य दिसणार आहे आणि ती दिसण्याची वेळ जसं मी आता बोलण्यात सांगितलं की जर आपण असा विचार केला की पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि इंडोनेशिया या काही महत्वाच्या पट्ट्यामध्येच हे विहंगम दृश्य दिसणार आहे. वेळ असणार आहे जागतिक प्रमाण वेळेनुसार 15 तारखेला 19:24. भारतीय प्रमाण वेळेसाठी आपल्याला त्यामध्ये 5.5 तास मिळवावे लागतील. म्हणजे 19:24 मध्ये जर आपण 5.5 तास मिळवले तर तो कालावधी जातो 12:54. पण ही 12:54 झालेली ती 54 मिनिटे जी आहेत ती भारतासाठी 16 तारखेची सकाळची 54 आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी हे दृश्य रात्री 12:30 नंतर म्हणजेच 12:54 दिसणार आहे. परंतु हे झालं
एक फिक्टिटियस इमॅजिनेशन की हे आकाशात त्यावेळी असणार आहे. दिसणार आहे का, तर उघड्या डोळ्यांनी हे दिसणे जरा कठीण आहे किंवा दिसणार नाही असं स्पष्टपणे सांगू शकतो. कारण ही जी उल्का आहे, हे जे ॲस्टेरॉइड आहे, ही जी अश्नी आहे, हिची दिसण्याची जी मॅग्निट्यूड व्हॅल्यू डिफाईन केली जाते ती आधी 7.5 म्हणजे 7.5 आहे. आणि आपल्याला रात्रीच्या आकाशातील दृश्य असलेल्या किंवा दिसू शकणाऱ्या सगळ्या चमकणाऱ्या गोष्टींची मॅग्निट्यूड उघड्या डोळ्यांसाठी 4 ते 5 असावी लागते. म्हणजे आपण लॉगॅरिथमिक स्केलवर जर बोलायचं झालं तर ही उल्का आपल्या दिसण्याच्या लिमिटच्या खूप पुढे आहे आणि म्हणून ती उघड्या डोळ्याने दिसणार नाहीये. त्यासाठी आपल्याला दुर्बिणींचा म्हणजे टेलिस्कोपचा किंवा बायनॉक्युलर्सचा वापर करावा लागेल, द्विनेत्रींचा. परंतु त्यानेही दिसणार नाहीये. कारण काय होणार आहे, द्विनेत्री किंवा टेलिस्कोप हे आकाशातल्या दिसणाऱ्या भागाची व्याप्ती वाढवत नाही, तर छोट्याशा भागात कॉन्सन्ट्रेट होऊन तो भाग आपल्याला अतिशय स्पष्टपणे दाखवतात. मग असं हे जेव्हा स्पष्टपणे दाखवतील तेव्हा 8 किलोमीटर प्रति सेकंद किंवा अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर 1 मिनिटाला 2 पूर्ण चंद्रांना अवकाश पटलावर क्रॉस करणाऱ्या या छोट्याशा बिंदूला पाहणे हे खूपच अतिशय कठीण असं काम असेल. आणि हे पाहण्यासाठी अतिशय टेक्निकली साऊंड आणि स्किल्ड टेलिस्कोप ऑपरेटरची किंवा तशा प्रकारच्या टेलिस्कोपची, अद्यावत टेलिस्कोपची गरज लागेल. म्हणजे सांगायचा तर या बाबतीत असंच होणार आहे की आपल्याला हे ऑनलाईन नासाच्या एखाद्या वेबसाईटवर किंवा एखाद्या चांगल्या अद्यावत न्यूज चॅनलला त्याचं चित्रीकरण नंतर पाहावं लागेल. परंतु हेही नसे थोडके असं मला वाटतं. आपलं उत्तर अगदी समर्पक वाटलं मला. पण आता एक पुढचा प्रश्न असा माझा निर्माण होतोय की आपण आता पृथ्वीवर आहोत आणि इथून हजारो किलोमीटर अंतरावर घडणारी ही घटना आपल्याला कशी ज्ञात होते याविषयी आमच्या दर्शकांना आपण सांगा जरा. आज जे आपण अंतराळ युग किंवा विज्ञान युग अनुभवतो हा याचाच फायदा आहे. 1990 साली नासा या अमेरिकेतील संस्थेने हा उपक्रम चालू केला ज्याला NEO म्हणजे नियर अर्थ ऑब्जेक्ट. म्हणजे पृथ्वीवर अशा प्रकारचे कुठले ऑब्जेक्ट किंवा कुठल्या अश्नी, कुठल्या उल्का येऊन धडका देऊन कदाचित मानवजातीला त्रासदायक परिस्थिती निर्माण करू शकतात याचा अभ्यास करणारा एक उपक्रम, एक प्रोजेक्ट नासातर्फे चालू करण्यात आला. या उपक्रमाद्वारे आणि आकाशात आणि आपल्या पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या अनेक टेलिस्कोपच्या सहाय्याने आज आपण अशा प्रकारच्या म्हणजे प्रोजेक्शन्स किंवा स्पेक्युलेशन आपण अशा प्रकारचे भाकीत वर्तवू शकतो की कधी कुठली अश्नी केव्हा आपल्यापर्यंत किंवा आपल्या आजूबाजूने जाणार आहे. हा सगळ्या आधुनिक विज्ञानाचा, मानवाने केलेल्या मेहनतीचा आणि सिस्टमॅटिक एफर्टचा परिणाम आहे की आपल्याला ही एवढ्या दूरपर्यंत घडलेल्या घटनांची व घडणाऱ्या घटनांची एवढी छान आणि स्पष्ट माहिती अगदी सामान्यांनाही समजेल अशा भाषेत आपल्यापर्यंत पोहोचत आहे. या अनुषंगाने आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो टकले साहेब की या घटनांमुळे भविष्यात पुन्हा अशा घटना घडू शकतात काय आणि त्याचे काही धोके आहेत काय पृथ्वीवासियांना, याबद्दल आम्हाला सांगा. 15 फेब्रुवारी 2013च्या घटनेबाबत आपण खूप आश्चर्य, आनंद मिश्रित कौतुक व्यक्त करतोय कारण तिच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. पण तुमचा प्रश्न खूप छान आहे. भविष्यात अशा प्रकारची कुठली घटना होऊ शकते का की जिचे त्रासदायक परिणाम पृथ्वीवासियांना भोगावे लागतील? तर त्यासाठी मी थोडा आपल्या इतिहासात जातो जिथे असे कोणते परिणाम पृथ्वीवासियांनी मानवेतर प्राण्यांनी भोगले आहेत हे आपण इथून अनुभवणार आहोत. आपल्याला माहिती असेल की 6.5 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवासियांमध्ये एक होते डायनॉसॉर आणि ते अचानक पृथ्वीवरून गायब झाले. याला कारण होतं की कुठेतरी एक अश्निपात, उल्कापात झाला होता. त्यामुळे जे काही वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेरबदल झाले त्यामध्ये ही डायनासोरांची प्रजाती पूर्णपणे नष्ट झाली. मग जर 6.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरांसारखे महाकाय प्राणी नेस्तनाबूत होऊ शकले तर आपल्या सहज लक्षात येईल की उल्कापात जेव्हा पृथ्वीवर होतो आणि तो बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा असतो तेव्हा परिणाम फारच भयावह असतात. परंतु अशा प्रकारचा परिणाम ह्या 15 फेब्रुवारीच्या जी उल्का आपल्या आजूबाजूने जाते तिच्यामुळे शक्य नाहीये. भविष्यात असं काही घडणार आहे का? तर तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की 24 तासांच्या कालावधीत म्हणजे एका दिवसामध्ये पृथ्वीवर अवकाशातून कमीत कमी 100 टन अवकाशीय कचरा फेकला जातो. 100 टन म्हणजे 1 लाख किलो पृथ्वीवर आपटत असतं.
मग आपल्या गाडीवर कधी का नाही पडत? कारण त्याला कारण आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग आहे 70% पाण्याने व्यापलेला आणि 71% आणि 29% जी जमीन आहे त्यात कुठेतरी आपल्या इमारती आहेत, मग आपली गाडी आहे, मग आपण आहोत. त्यामुळे उल्कापात, बहुतांश उल्कापात हे समुद्रावर होतात आणि फार थोडेफार जे आपल्याला होतात त्याचे आपल्याला अनुभव येतात. म्हणजेच अशा प्रकारच्या खगोलीय घटना ह्या काही नवीन नाहीत आणि त्या होतच असतात. परंतु भयावह अशी एक घटना मध्ये सायंटिस्ट, शास्त्रज्ञांनी प्रोजेक्ट केली होती की 2029 एप्रिलमध्ये आणि 2036 मध्ये एक अपोफिस नावाची उल्का पृथ्वीला टक्कर देणार आहे. अर्थातच हे खूप आधी केलेले प्रेडिक्शन्स होते, त्यामुळे आजच्या घडीला जी माहिती अवेलेबल आहे त्यानुसार अशा प्रकारची उल्का कदाचित पृथ्वीला टक्कर देणार नाही. पण ती टक्कर देईल की नाही या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या 15 तारखेच्या घटनेच्या एकूण अभ्यासावरून आपल्याला आपले अंदाज पक्के करता येतील. सांगण्याचा भाग हा की अपोफिस हे नाव जे दिलेलं आहे त्या उल्केला, जे आपल्याला भविष्यात टक्कर देण्याचे चान्सेस होते, ते सुद्धा एका इजिप्शियन दानवावर आधारित आहे जो विध्वंसक प्रवृत्तीची देवता आहे किंवा विनाशाला रिप्रेझेंट करणारी देवता आहे. म्हणजे आपण समजू शकता की कशा प्रकारे पुराण हे विज्ञानासोबत जोडलं जातं, पण अर्थारूपाने मात्र ते काहीतरी चांगलंच कन्वे करत असतं. म्हणजे पुन्हा एकदा मी समराईज करतो सर, तुमच्या प्रश्नाला मी मोठं उत्तर दिलं, पण समराईज करतो की भूतकाळामध्ये अशा अग्निपात झालेला आहे, भविष्यकाळात असा होत राहणार आहे. मानव विज्ञान यासाठीच वापरतोय की अशा प्रकारच्या खगोलीय घटनांपासून कमीत कमी त्रास पृथ्वी आणि पृथ्वीवासियांना व्हावा. आणखी एक प्रश्न असा आहे की आता सध्याचा जे मानव आहे तो सायबर एज कडून नॅनो एज कडे वाटचाल करतो आहे. तर या युगामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत किंवा झाल्यात तर त्यापासून आधुनिक शास्त्राने काय उपाययोजना केल्या आहेत किंवा काय करत आहेत याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. सर, जसं तुम्ही आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात चित्रपटातील एका दृश्याने केली होती, आता ह्या प्रश्नाचं उत्तरही मी तुम्हाला अशाच प्रकारच्या एका सायन्स फिक्शन चित्रपटावर आधारलेल्या कल्पनेने देतोय. एक मध्ये आर्मगेडन नावाचा पिक्चर आला होता, चित्रपट, इंग्लिश चित्रपट आहे, आपल्याला वेळ मिळाला तर नक्की पहा. यामध्ये या संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटामध्ये चित्रपटातील हिरो एका दूरहून पृथ्वीकडे येणाऱ्या अश्नीवर एक ड्रिल करून त्यामध्ये अशा प्रकारचा बॉम्बस्फोट घडून आणतो की ती उल्का तिच्या मार्गापासून विचलित होते आणि पृथ्वीला टक्कर देण्यापासून पृथ्वीचा एक थोडक्यातच टक्करीपासून बचाव करते. म्हणजे जर त्या चित्रपटातील कल्पनेला आपण जर वास्तवात घ्यायचं ठरवलं तर खऱ्या अर्थाने जर एखादी अश्नी भविष्यात पृथ्वीकडे येणार असेल आणि आपल्याला जर तिला पुरेसा वेळेआधी तिची माहिती मिळाली तर आपण आपल्याकडे असलेल्या विध्वंसक शक्तीचा म्हणजेच बॉम्ब्सचा, मिसाईल्सचा, क्षेपणास्त्रांचा वापर करून आपण अशा प्रकारच्या अश्नीला पृथ्वीला टक्कर देण्यापासून परावृत्त करण्याचा एक यशस्वी प्रयत्न करू शकतो. आणि इथे विज्ञान वापरलं जाऊ शकतो. म्हणजे आपण नेहमीच विज्ञानाला जोडताना शक्यतो विध्वंसक कामासाठी विज्ञानाचा जास्त उपयोग केला जातो असं म्हणतो, तेव्हा लक्षात येईल की ही विज्ञानाची विध्वंसक ताकद सुद्धा कधीतरी पृथ्वीवासियांना एखाद्या अश्नीपातापासून वाचवण्यासाठी वापरली जाऊ शकते. पण ही एकच कल्पना, अशा प्रकारच्या अनेक कल्पना अजून मूर्त स्वरूपात यायच्या आहेत. पण त्यासाठी अशा प्रकारचा एखादा अनुभव जेव्हा आपल्याला वास्तवात मिळेल तेव्हा कदाचित आपल्याला त्याचा प्रॅक्टिकल अनुभव मिळेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे की भविष्यात येणाऱ्या उल्का, अश्नी याबद्दल आमचे रायगड, नवी मुंबई, ठाण्यातील दर्शकांना आपण काय सांगाल? आपला संदेश त्यानिमित्ताने आपण काय देऊ शकाल? अशा खगोलीय घटना ह्या सारख्या होतच असतात. समाजामध्ये विज्ञानाविषयी खूपच कमी माहिती आहे. विज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर तर भरपूर प्रमाणात होतो आणि त्याचा उपयोग मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजामध्ये भयगंड निर्माण करण्यासाठी केला जातो. आत्ताच 2012 साली दुनिया संपणार आहे हे आपण ऐकलं होतं, पण तसं काहीही घडलं नाही. थोडक्यात सांगायचं तर विज्ञान हे अतिशय सैद्धांतिक महत्वाच्या सत्य घटनांवर आधारित असतं आणि भयगंड पसरवणारे मात्र विज्ञानाचा दुसरा अर्थ काढत असतात. 15 फेब्रुवारीला जी खगोलीय घटना घडणार आहे त्या 15 फेब्रुवारीच्या खगोलीय घटनेमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये. या घटनेपासून आपल्याला बरंच काही शिकता येईल, कारण माणूस आज इथपर्यंत जो पोहोचला आहे विज्ञान युगात तो याच त्याच्या विचार सरणीमुळे पोहोचला आहे की तो बऱ्याचशा त्रासदायक घटनांमधूनही बरंच काही शिकतो. आज 15 फेब्रुवारीच्या अनुभवानंतर आपण नव्या जोमाने अशा प्रकारच्या उल्कापातापासून भविष्यात मानव जातीला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी काहीतरी शिकणार आहोत. समाजाने या गोष्टींचा गैरअर्थ घेऊ नये. आपण ज्या पृथ्वीवर राहतोय तिथलं जर आपलं नेहमीच दैनंदिन आयुष्य जर खडतर असेल तर
ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीचं आयुष्य सुद्धा तेवढंच खडतर आहे. आणि म्हणूनच आपण यातून हा संदेश घ्यायला हवा की प्रयत्नांती बरंच काही मिळवता येऊ शकतं. आपण जर विज्ञानाची कास धरली, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला, तर भविष्यातील मानवासाठी आपण बरंच काही करू शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी आपण ही पृथ्वी टिकवू शकतो. धन्यवाद. आपण मला इकडे बोलवलं याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. हे होते संतोष टकले साहेब, BRCचे यंग सायंटिस्ट. त्यांनी आपल्या स्टुडिओत आलेत आणि अंतराळात भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी सविस्तर खगोलीय आणि शास्त्रीय माहिती दिली. त्यांचे पुन्हा एकदा चॅनल 1 परिवारातर्फे आभार मानतो. धन्यवाद.